निरागस प्रेम भाग 15. गाडी संध्याकाळी साधारण 4च्या सुमारास रोहनच्या घरासमोर येऊन थांबली. प्रवासभर औषधाच्या गुंगीमुळे गौरी शांत झोपली होती. तिचं डोकं अजूनही रोहनच्या खांद्यावर टेकलेलं होतं. गाडी थांबताच रोहनने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं आणि हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. गौरी, उठ ना, घरी आलो आपण. गौरीने हळूहळू डोळे उघडले. काही क्षण तिला आपण कुठे आहोत हेच समजलं नाही. मग घर दिसताच ती हसली. अरे, आपण इतक्या लवकर पोचलो? रोहन हसत म्हणाला. लवकर नाही ग, तूच इतकी गाढ झोपली होतीस की रस्ता कधी संपला ते तुला कळलं नाही. गौरी गाडीतून खाली उतरली. सकाळच्या तुलनेत तिची सर्दी थोडी कमी झाली होती. शिंका जवळजवळ बंद झाल्या होत्या. पण आवाज अजून थोडासा बसल्यासारखा वाटत होता. घरात पाऊल टाकताच सासूबाईंनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काय गं, आता बरं वाटतंय ना? हो आई, सकाळपेक्षा बरं वाटतंय. त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि काही मिनिटात गरमागरम हळदीचं दूध घेऊन आल्या. हे घे, पूर्ण संपव. मग सरळ खोलीत जाऊन थोडी विश्रांती घे. गौरीने हसत ग्लास घेतला. आई, आता खरंच बरं वाटतंय. मला माहिती आहे हे, पण थोडा वेळ आराम कर. रोहनने लगेच साथ दिली. हो, डॉक्टर रोहनचाही हाच सल्ला आहे. अहो, तुम्ही डॉक्टर कधी झालात? माझी बायको आजारी पडली की आपोआप डॉक्टर होतो. सगळे हसायला लागले. गौरीने दूध संपवलं. सासूबाईंनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. चल, आता झोप. हो आई. ती आपल्या खोलीत जाऊन आराम करायला पडली. प्रवासाचा थकवा असल्यामुळे काही मिनिटातच तिला पुन्हा झोप लागली. संध्याकाळचे जवळजवळ 6 वाजले होते. खिडकीतून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे गौरीला जाग आली. तिने उठून तोंड धुतलं. आता तिला खूपच ताजंतवानं वाटत होतं. सर्दी ही जवळजवळ कमी झाली होती. ती बाहेर आली तर सासूबाई स्वयंपाकघरात भाज्या चिरत होत्या. आई, मी करते. अगं, तुला आराम करायला सांगितलं होतं. आता खरंच बरं वाटतंय. दिवसभर झोपले ना मी. सासूबाई तिच्याकडे पाहून हसल्या. ठीक आहे. गौरीने लगेच कणिक मळली, पोळ्यांची तयारी केली. सासूबाई भाजी आणि आमटी करत होत्या. दोघी गप्पा मारत स्वयंपाक करत होत्या. पिकनिक खूप छान झाली ना? हो आई, मस्त झाली. दुसरीकडे हॉलमध्ये रोहन आरामात सोफ्यावर बसून टी व्ही पाहत होता. पिकनिकच्या थकव्यामुळे तोही निवांत होता. बाबा वर्तमानपत्र वाचत होते. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं. समीर कॉलिंग. रोहनने फोन उचलला. बोल रे. काय मित्रा, पिकनिक कशी झाली? एकदम मस्त. छान. ऐक, उद्या आपल्या सगळ्या ग्रुपचं फॅमिली गेट टुगेदर आहे. असं? हो. सगळे त्यांच्या बायका आणि मुलांसोबत येणार आहेत. तू आणि गौरी दोघांनीही यायचंच. सकाळी 11 पासून संध्याकाळपर्यंत धमाल करू. रोहन काही क्षण शांत राहिला. काय रे, शांत का झालास? अरे, उद्या गौरीचं कॉलेज आहे. अरे, एक दिवस सुट्टी घेईल. रोहन लगेच म्हणाला. नाही रे, तसं नाही. तिचं कॉलेज महत्त्वाचं आहे. मग? मी आधी तिच्याशी बोलतो. ती हो म्हणाली तर नक्की येऊ. वा रे, लग्नानंतर चांगलाच बदललास. बदल नाही रे, तिचं कॉलेज आहे. ठीक आहे, मग रात्रीपर्यंत कळव. नक्की. फोन ठेवताच बाबांनी वर्तमानपत्र खाली ठेवलं. कोणाचा फोन होता? समीरचा. काय म्हणत होता? उद्या सगळ्या मित्रांचं फॅमिली गेट टुगेदर आहे. आम्हालाही बोलावलं आहे. मग जाणार ना? माहीत नाही बाबा. का? उद्या गौरीचं कॉलेज आहे. तिची इच्छा काय आहे ते आधी विचारतो. कॉलेज बुडवून जायचं की नाही हे तिच्यावर सोडतो. बाबा समाधानाने हसले. बरोबर आहे. रोहनही हसला. तेवढ्यात स्वयंपाकघरातून गरम फोडणीचा सुगंध हॉलमध्ये दरवळला. सासूबाईंचा आवाज आला. रोहन, जरा गौरीला सांग पोळ्या घेऊन ये. हो आई. रोहन स्वयंपाकघराकडे निघाला. गौरी पोळ्या लाटत होती. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. तिला पाहून रोहनच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. काय? गौरीने विचारलं. काही नाही. माझी बायको आता पूर्ण बरी झाली आहे हे पाहून बरं वाटलं. गौरी हलकेच हसली. हो, आणि आता तुम्ही जास्त काळजी करणं बंद करा. ते तर कधीच होणार नाही. दोघे एकमेकांकडे पाहून हसले. रोहनच्या मनात मात्र समीरच्या गेट टुगेदरचा विचार सुरूच होता. जेवण झाल्यावर योग्य वेळ पाहून गौरीशी बोलायचं असं त्याने ठरवलं. जेवण झाल्यावर सगळेजण काही वेळ हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. पिकनिकच्या आठवणी अजूनही प्रत्येकाच्या बोलण्यात होत्या. यावेळी खूप मजा आली, बाबा म्हणाले. हो, पुढच्या वेळी अजून मोठी ट्रिप करूया. रोहन उत्साहाने म्हणाला.
सासूबाई हसल्या. आधी या ट्रिपचा थकवा जाऊ दे. सगळे हसले. थोड्या वेळात सासूबाईंनी उठत म्हटलं, चल गौरी स्वयंपाकघर आवरूया. हो आई. दोघींनी मिळून उरलेली भांडी जागच्या जागी ठेवली, किचन स्वच्छ केलं आणि दुसऱ्या दिवसासाठी काही तयारी करून घेतली. सासूबाई म्हणाल्या, आता बस, उरलेलं सकाळी करू. हो आई. गौरी हसत आपल्या खोलीकडे निघाली. रूममध्ये आल्यावर तिने कपाट उघडलं. दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायचं असल्यामुळे तिने ड्रेस, वही, पुस्तकं, ID कार्ड, पाण्याची बाटली आणि बॅगची सगळी तयारी करून ठेवली. ती पुस्तकं बॅगेत ठेवत होती, तेवढ्यात रोहन आत आला. तो काही क्षण तिच्याकडे पाहत उभा राहिला. काय करतेस? उद्याची तयारी. सकाळी घाई नको म्हणून. तो बेडवर बसला. गौरी, एक विचारू? विचारा ना. आज समीरचा फोन आला होता. असं? काय म्हणत होते? उद्या आमच्या सगळ्या मित्रांचं फॅमिली गेट टुगेदर ठेवलं आहे. खरंच? हो. सगळे त्यांच्या फॅमिलीसोबत येणार आहेत. वा, किती छान. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून रोहनलाही हसू आलं. पण गौरी थांबली. उद्या माझं कॉलेज आहे. दोघे काही क्षण शांत राहिले. गौरी विचार करत म्हणाली, उद्या काही फार महत्त्वाचे लेक्चर नाहीत. म्हणजे एक दिवस सुट्टी घेतली तर चालेल बहुतेक. पण फक्त माझ्यासाठी कॉलेज बुडवू नकोस. गौरी त्याच्याजवळ येत म्हणाली, फक्त तुमच्यासाठी नाही, आपल्या दोघांसाठी. रोहन तिच्याकडे पाहतच राहिला. आणि खरं सांगू? तुमच्या मित्रांना भेटायला मलाही आवडेल. सगळ्यांच्या फॅमिलीसोबत वेळ घालवायला मजा येईल. म्हणजे येणार? हो, ती हसत म्हणाली. मी उद्या कॉलेजला सुट्टी घेते. आपण गेट टुगेदरला जाऊ. रोहनच्या चेहऱ्यावर समाधान होतं. थँक्यू. अहो, यात थँक्यू कसला? कारण तू माझ्या प्रत्येक आनंदात मनापासून सहभागी होतेस. गौरी लाजली. तुम्हीही तर माझ्यासाठी तेच करता. रोहनने लगेच मोबाईल उचलला आणि समीरला फोन लावला. हॅलो, बोल रे. कन्फर्म, आम्ही दोघं येणार. अरे वा, मस्त. किती वाजता यायचं? सकाळी 10 वाजता लेक व्ह्यू कॅफेमध्ये सगळे जमणार आहोत. तिथून पुढे एकत्र जाऊ. ठीक आहे. आणि हो, वहिनींना घेऊन वेळेवर ये. रोहन हसला. नक्की. फोन ठेवताच तो गौरीकडे वळला. उद्या सकाळी 10 वाजता एका कॅफेमध्ये सगळे भेटणार आहेत. ठीक आहे. मग आपण लवकर तयार होऊ. हो. गौरीने मग तिची कॉलेजची बॅग परत कपाटात ठेवली. उद्या याची गरज नाही. ती स्वतःशीच हसली. यानंतर ती वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झाली. चेहरा धुवून, केस विंचरून ती हलक्या रंगाचा नाईट सूट घालून बाहेर आली. रूममध्ये मंद पिवळा दिवा सुरू होता. रोहन आधीच बेडवर आडवा झाला होता. एक हात डोक्याखाली ठेवून तो तिच्याकडे हसत पाहत होता. मॅडम, अजून किती वेळ? झालं, आले. गौरी हसत बेडजवळ आली. ती झोपण्यासाठी दुसऱ्या बाजूला वळणार इतक्यात रोहनने तिच्याकडे हात पुढे केला. इकडे ये. कशाला? असंच. अहो. लवकर. गौरी हलकसं हसली आणि त्याच्याजवळ सरकली. क्षणातच रोहनने तिचा हात हातात घेतला आणि प्रेमाने तिला आपल्या मिठीत ओढून घेतलं. गौरीचं डोकं त्याच्या छातीवर टेकलं. तिने वर पाहिलं. रोहन तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. त्याने अलगद तिच्या केसांवरून हात फिरवला. गौरीच्या ओठांवर गोड हसू उमटलं. ती डोळे बंद करून ते प्रेम अनुभवत होती. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. बाहेर चांदण्यांचा मंद प्रकाश खिडकीतून आत येत होता. खोलीत शांतता होती. फक्त भिंतीवरील घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती. रोहनने तिला अजून घट्ट मिठीत घेतलं. गुड नाईट बायको. गुड नाईट. गौरीने डोळे मिटले. रोहनच्या मिठीत तिला नेहमीप्रमाणे सुरक्षित, शांत आणि खूप आपुलकीची जाणीव होत होती. काही क्षणातच तिचा डोळा लागला. रोहनच्या उबदार मिठीत ती गाढ झोपून गेली. रोहन मात्र तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहून हसला. सकाळी 7 वाजता अलार्मचा आवाज खोलीभर घुमला. गौरीने अर्धवट झोपेतच हात पुढे करून मोबाईल उचलला. आज कॉलेजला जायचं नव्हतं, त्यामुळे तिने हसतच अलार्म बंद केला आणि पुन्हा काही मिनिटं उशीवर डोकं टेकवलं. खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या सूर्यकिरणांनी खोली उजळून निघाली होती. काही वेळाने ती स्वतःहून उठली.
रोहन मात्र अजूनही गाढ झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर कालच्या शांत झोपेचं समाधान दिसत होतं. गौरीने त्याच्याकडे एकदा प्रेमाने पाहिलं. झोपू द्या अजून थोडा वेळ. ती हळूच पुटपुटली. कपाटातून कपडे काढून ती आंघोळीसाठी गेली. फ्रेश होऊन आल्यावर तिने देवघरात जाऊन शांतपणे देवाचं दर्शन घेतलं. हात जोडून दोघांच्या सुखी संसारासाठी प्रार्थना केली आणि नंतर सरळ स्वयंपाकघरात आली. स्वयंपाकघरात अजून कोणीच नव्हतं. तिने गॅस सुरू करून चहासाठी पाणी ठेवलं, पोह्यांची तयारी केली, भाज्या चिरल्या आणि नाश्त्याची लगबग सुरू झाली. काही मिनिटातच सासूबाई स्वयंपाकघरात आल्या. "अगं, इतक्या लवकर सुरुवातही केलीस?" गौरी हसली. "चल, मी आलेच. दोघी मिळून पटकन करू." नेहमीप्रमाणे दोघे एकत्र काम करू लागल्या. काम करता करता सासूबाईंनी विचारलं, "आज कॉलेज आहे ना?" गौरी हसली. "आज नाही जाणार." "का गं?" "आज रोहनच्या मित्राचं फॅमिली गेट टुगेदर आहे. आम्ही दोघं तिकडे जाणार आहोत. म्हणून आज सुट्टी घेतली." "अगदी बरोबर केलंस." गौरीने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. "आई, नाश्ता झाला की तू तुझ्या तयारीला लाग. दुपारच्या जेवणाची किंवा घराची अजिबात काळजी करू नकोस." "पण आई." "मी आहे ना, सगळा स्वयंपाक मी बघते." "मी मदत करते." "नाही." त्यांनी प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. "तुम्ही दोघं निवांत तयार व्हा आणि मजा करून या." गौरी हसली. "धन्यवाद आई." सासूबाई काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्या. त्यांच्या मनात एक वेगळाच विचार चालू होता. रोहनची सुट्टी आता संपत आली होती. अजून काही दिवसात तो पुन्हा परदेशात जाणार होता. मग गौरी पुन्हा इथे एकटीच राहणार होती. म्हणूनच तो जिथपर्यंत घरी आहे तिथपर्यंत दोघांनी शक्य तितका वेळ एकमेकांसोबत घालवावा असं त्यांना मनापासून वाटत होतं. त्यांच्या चेहऱ्यावर नकळत मायेचं हसू आलं. "देवा, असंच सुखी ठेव त्यांना," त्या मनोमन म्हणाल्या. थोड्याच वेळात नाश्ता तयार झाला. सगळेजण एकत्र बसून गरमागरम पोहे आणि चहा घेत होते. बाबा म्हणाले, "आज काय कार्यक्रम आहे?" रोहन अजून उठलाच नव्हता, म्हणून गौरीच उत्तरली. बा, आज आम्ही गेट टुगेदरला जाणार आहोत." "छान." बाबा हसले. "मजा करा." नाश्ता झाल्यावर गौरीने पटकन टेबल आवरलं. "आई, मी जाते." "हो, आता वर जा." ती हसत खोलीत आली. रोहन अजूनही पांघरून डोक्यावर घेऊन झोपला होता. गौरी हसली. "हे साहेब अजून स्वप्नातच आहेत." ती त्याच्याजवळ बसली. रोहन काही उत्तर नाही. "अहो." तिने हलकेच त्याच्या खांद्याला हात लावला. तो अजूनही डोळे मिटूनच म्हणाला, "5 मिनिटं." गौरीला हसू आवरेना. "5 मिनिटं नाहीत, उठा. आज ऑफिस नाही." "माहिती आहे." "मग झोपू दे." "गेट टुगेदरलाही नाही जायचं मग?" हे ऐकताच त्याने एकदम डोळे उघडले. "अरे हो." दोघेही हसून लागले. "चला आता उठा." "हो मॅडम." रोहन उठून बसला. गौरीने त्याच्यासाठी कपडे काढून ठेवले. "हे घाला." "जी मॅडम." "आणि लवकर फ्रेश होऊन या." "ऑर्डर पाळली जाईल." तो हसत बाथरूममध्ये गेला. तोपर्यंत गौरी कपाटासमोर उभी राहिली. आज काय घालायचं? तिने काही ड्रेस बाहेर काढले. पण शेवटी तिची नजर एका सुंदर फिक्कट निळ्या रंगाच्या साडीवर जाऊन थांबली. हीच. ती स्वतःशीच म्हणाली. काही वेळातच ती छान साडी नेसली. हलका मेकअप केला. कानात छोटे मोत्याचे कानातले घातले. गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि कपाळावर छोटीशी कुंकवाची टिकली लावली. आरशात स्वतःकडे पाहून ती हसली. नंतर ती केस विंचरत उभी राहिली. तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडला. शर्ट आणि जीन्स घालण्याआधी टॉवेलने केस पुसत रोहन बाहेर आला. त्याची नजर थेट गौरीवर जाऊन स्थिरावली. तो काही क्षण जागच्या जागी थांबून राहिला. गौरीने आरशातून त्याच्याकडे पाहिले. "काय?" तो काहीच बोलला नाही. हळूहळू तिच्याकडे चालत आला. गौरीचं हृदय नकळत धडधडू लागलं. तो अगदी तिच्याजवळ येऊन उभा राहिला. आरशात दोघांचं प्रतिबिंब दिसत होतं. रोहनने अलगद तिच्या कमरेभोवती हात ठेवला. गौरी दचकली. "अहो." तो मात्र तिच्याकडे एकटक पाहतच राहिला. "काय झालं?" ती लाजत म्हणाली. रोहन हळू आवाजात म्हणाला, "बायको, हं, आज खूप खूप सुंदर दिसतेस." गौरीच्या गालांवर क्षणात गुलाबी लाली पसरली.
धन्यवाद. नाही, तो हसला. आज बाहेर जायचंच कशाला? गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे गेट टुगेदर रद्द करूया. काय? आज दिवसभर फक्त आपण दोघंच घरी राहूया. गौरीच्या चेहऱ्यावर लाजरं हसू आलं. अहो, खरंच? तो मिश्किलपणे म्हणाला. इतकी सुंदर दिसत असताना तुला इतरांनी पाहावं असं वाटतच नाही. गौरीने नकली रागाने त्याच्याकडे पाहिलं. हे काय बोलताय? जे मनात आलं ते. म्हणजे आता साहेबांना मत्सरही व्हायला लागलाय. थोडासा. दोघेही हसू लागले. गौरीने त्याच्या छातीवर हलकासा हात ठेवत त्याला थोडंसं मागे केलं. बस झालं आता. अजून नाही. रोहन. हं. हे साहेब पुन्हा रोमॅन्टिक व्हायला लागले आहेत. रोहन मोठ्याने हसला. माझी बायको इतकी सुंदर दिसली की रोमॅन्टिक व्हायलाच होतं. गौरी पुन्हा लाजली. आता पुरे, ती हसत म्हणाली. तुमचा विचार बदलायच्या आधी पटकन तयार व्हा. नाहीतर नाहीतर तुमच्या मित्रांना फोन करून सांगेन की आम्ही येत नाही. असं नको करू. मग 5 मिनिटात तयार होतो. गुड. रोहन कपडे घ्यायला कपाटाकडे गेला. जाताना पुन्हा एकदा तिच्याकडे वळून पाहिलं. एक सांगू? आता काय? आजही तू माझं लक्ष विचलित केलंस. गौरीने दोन्ही हातांनी चेहरा झाकला. जा ना, तयार व्हा. रोहन हसत कपडे बदलायला गेला आणि गौरी आरशात स्वतःकडे पाहत त्याच्या बोलण्याची आठवण काढून पुन्हा एकदा मनापासून लाजली. या पुढचा भाग लवकरच. कथा आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.